मिलिंद कवडे दिग्दर्शित मल्टी स्टारर येड्यांची जत्रा हा सिनेमा उद्या रिलीज होतोय। हा सिनेमा जास्तीत जास्त सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्याबरोबरच तो जास्तीत जास्त लोकांनी पाहावा यासाठी निर्मात्यांनी एक नवीन युक्ती शोधून काढली आहे। संपूर्णपणे अस्सल विनोदी धाटणीचा कमर्शियल सिनेमा सबटायटल सहित रिलीज करण्याचा ट्रेंड मराठीत फारसा वापरला जात नाही। सिनेमा महोत्सवांमध्ये दाखवायचा असेल तरच या पद्धतीचा अवलंब केला जातो। सुसान सुटलाय हा सुसान सुटलाय देव अण्णा काही बी ऐकू नका मालक। ए गांडू आहे तिकडं ए मी सांडू काही का असं ना मालक आपण दोघं मरू घ्या दारू। मात्र येड्यांची जत्रा हा सिनेमा त्याला अपवाद ठरलाय। जास्तीत जास्त लोकांनी हा सिनेमा पाहावा यासाठी तो इंग्रजी सबटायटल सहित रिलीज केला जाणार आहे। म्हणजे एका वेळी एकानच जायचं। अरे ह्याच्यात समजा आपण केल्यानंतर ह्याच्यातलं जाणार कुठं आणि सगळा कार्यक्रम उरकल्यावर पाणी कुणी टाकायचं? आपणच टाकायचं असतं। अरे काही स्वाभिमान अभिमान आहे का नाही? त्याला बघताना कुठे असं जाणवणार नाही की लँग्वेज अननोन आहे, तो इंग्लिशमध्ये सबटायटल असल्यामुळे तो एन्जॉय करेल फिल्म। हाच एक उद्देश आहे आणि मराठी फिल्म ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हा आमचा मेन उद्देश। झी टॉकीजच्या झकास या सिनेमानंतर जास्तीत जास्त सिनेमागृहात रिलीज होणारा येड्यांची जत्रा हा पहिलाच सिनेमा असेल। गावातल्या राजकारणामुळे सरकारी योजना कशा फसतात आणि त्यामुळे कशी धमाल उडते ते या सिनेमात दाखवण्यात आलंय। भरत जाधव, पंढरीनाथ कांबळे, मोहन जोशी, विनय आपटे, विशाखा सुभेदार, सतीश तारे, निशा परुळेकर, स्नेहा कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे। आता सिनेमाच्या प्रमोशनसाठी वापरलेला हा सबटायटल्सचा फंडा कितपत यशस्वी होतो ते पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी। कसं काय करू वाटेल ह्याच्यात? बघा ना केवढं पांढरं फटक आहे। तर प्राईम टाइम मध्ये आज इतकंच। उद्या पुन्हा भेटूया काही खास कार्यक्रमांची माहिती घेऊन, अर्थातच प्राईम टाइम मध्ये। तोपर्यंत बाय बाय।